आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार, गाव महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। टांगूर बाबांच्या 300 कोटींच्या बेनामी मालमत्तेवर ईडीची कारवाई, पुण्यातील मावळमध्ये 200 कोटी रुपयांची जमीन जबरदस्ती हिंदू मुलीच्या धर्मांतर प्रकरणी चर्चेत। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पाठोपाठ आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजला देखील बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा मेल, पिनराई विजयन नावाच्या ईमेल आयडी वरून धमकीचा मेल, बीकेसी पोलिसात गुन्हा दाखल। बांगलादेशातल्या ढाकामध्ये भारतरत्न सत्यजित रे यांचं वडिलोपार्जित घर पाडू नका, केंद्र आणि ममता बॅनर्जीची बांगलादेश सरकारला विनंती। तर घर दुरुस्त करून उभं करण्यासंदर्भातल्या पर्यायाचा विचार करता येईल, सरकारचं बांगलादेशला आवाहन। ईपीएफओ कडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल, पीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येणार, घर घेण्यासाठी मोठा दिलासा। गणेशोत्सवासाठी कोकणात लालपरीच्या 5000 जादा गाड्या धावणार, 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत गाड्या धावणार। रेल्वेनंतर कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची एसटीला पसंती। गणपतीसाठी शिवसेनेकडून मोफत बस सेवा, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेलहून सोडणार 5000 गाड्या। पुण्यात 4 ते 5 दिवसात 16 हरणांचा दुर्दैवी मृत्यू, कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना, हरणाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट। इटालियन फॅशन ब्रँड प्राडाला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, नुकसान भरपाई मागत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली। भारतीय पारंपरिक डिझाईनचं संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भौगोलिक संकेत उत्पादनाचं उल्लंघन करण्यापासून रोखण्याची याचिकेतून होती मागणी।